एक असा मुलगा ज्याला शाळेत पाणी स्पर्श करू दिलं जात नव्हतं, एक असा विद्यार्थी जो तासनतास भुकेला राहूनही पुस्तक वाचत होता, आणि एक असा विचारवंत ज्याने पुढे भारताचे भविष्य लिहिले. होय, हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण प्रश्न असा आहे, जगाला दिशा देणाऱ्या या महामानवाला दिशा कोणी दिली? त्यांचे गुरु कोण होते? उत्तर ऐकून तुम्हाला थक्क व्हाल, कारण बाबासाहेबांनी एका व्यक्तीला नव्हे तर 3 महान विचारांना आपल्या जीवनाचे मार्गदर्शक मानले. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. या तिघांनी घडवला एक असा महामानव ज्याने भारत बदलला. ज्ञानाचा प्रवास. गरिबी होती, अपमान होता, अस्पृश्यतेचा शाप होता, पण हार नव्हती. प्रत्येक अपमानानंतर बाबासाहेब एक पुस्तक उघडत, प्रत्येक वेदनेनंतर ते आणखी अभ्यास करत. त्यांना माहीत होते, शक्ती तलवारीत नसते, ती ज्ञानात असते. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जगातील सर्वोत्तम विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं. हजारो पुस्तकांचा अभ्यास केला. पण एक प्रश्न त्यांच्या मनात कायम होता, समाजात खरी विषमता कशी आणायची? भगवान गौतम बुद्ध. उत्तर मिळालं. भगवान गौतम बुद्धाकडे. बुद्ध म्हणाले, कोणीही जन्माने महान नसतो, माणूस आपल्या कर्माने महान होतो. ही शिकवण बाबासाहेबांच्या हृदयात कायमची कोरली गेली. त्यांनी बुद्धांचे विचार केवळ वाचले नाहीत, तर ते जगले. करुणा, समानता, विवेक याच 3 स्तंभावर त्यांनी आपल्या आयुष्याचा पाया रचला. 14 ऑक्टोबर 1956, नागपूर, दीक्षाभूमी. लाखो लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. तो केवळ धर्मांतराचा क्षण नव्हता, तो मानवतेचा नवा युगाचा प्रारंभ होता. संत कबीर. संत कबीर एक निर्भय समाजसुधारक. त्यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्यायाला कधीच घाबरून विरोध केला नाही. त्यांनी सांगितले, जात माणसाला मोठे बनवत नाही, त्यांचे कर्म त्याला मोठे बनवतात. हा संदेश बाबासाहेबांच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारा होता. कबीरांनी शिकवलं, माणसावर प्रेम करा, द्वेषावर नाही, आणि बाबासाहेबांनी हा विचार आयुष्यभर जपला. महात्मा ज्योतिराव फुले. जर बुद्धांनी बाबासाहेबांना समतेचा मार्ग दाखवला आणि कबीरांनी निर्भयतेची प्रेरणा दिली, तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाची क्रांती शिकवली. फुले म्हणाले, शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य नाही. हीच बाबासाहेबांच्या जीवनाची दिशा बनली. स्त्री शिक्षण, शोषिताचे शिक्षण, सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात फुलेंचा प्रभाव स्पष्ट दिसतो. म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांना आधुनिक भारतातील महान समाजसुधारक मानलं. अंतिम संदेश. बुद्धाकडून मिळाली करुणा, कबीरांकडून मिळाली निर्भयता, फुलेकडून मिळाले शिक्षणाचे सामर्थ्य, आणि या 3 विचारांनी घडवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजही जर भारताचा समानता, न्याय आणि बंधुता हवी असेल, तर या तिघांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. कारण महामानव जन्माला येत नाहीत, ते महान विचारांनी घडवले जातात. जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि कमेंट्समध्ये जय भीम नक्की लिहा.